बघता बघता जून महिना आला आणि जे माझे रिझोल्युशन्स होते त्यांचं जरा ऑडिट करावं म्हणाल तर असं समजलं की खूप सारे रिझोल्युशन गोल्स चेंज झालेत जरा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. कारण खूप साऱ्या अशा मध्ये मध्ये गोष्टी होत गेल्या की काय करायचं, काय काय अचीव करायचं तर थोडी क्लॅरिटी नव्हती. मग ठरवलं होतं की कॉन्टेंट क्रिएशन मी नंतर करेल, म्हणजे मी थोडं शिकेल आधी. म्हणजे क्लासिक एक्झाम्पल, मी स्वतःला प्रिपेअर करेल आणि मग मी बोलेल, मग मी माझं सोशल मीडिया चालू करेल. पण लास्ट मंथ एप्रिलमध्ये मी म्हणलं की मी जर वाट बघत राहिले की मी काय म्हणजे मी परफेक्ट होण्याची, तर मे बी हे वर्ष पण पूर्ण आहे. म्हणजे ही मी जर्नी तुमच्याबरोबर शेअर करते ना, दॅट इज द बेस्ट वे आय कॅन कनेक्ट. आणि तुम्हाला खूप भारी वाटतं मी हे केलं, मी शिकते कसं जे मी माझं काम आहे एनर्जी फ्रिक्वेन्सी, त्याच्यामध्ये ग्रोथ कधीच थांबत नाही. म्हणजे तुम्ही असं होऊ शकत नाही की तुम्ही झाला आता पूर्ण शिकला. हे लाईफ लाँग वर्क आहे. जसं स्पिरिच्युअलिटीमध्ये पण असतं की देवाचं नाव घेणं तुम्ही थांबू शकत नाही. मी मला स्वतःला महत्त्व देते काय म्हणजे सिरियसली मला नाही आठवत किंवा मला नाही माहीत होत मी माझ्या स्वतःवर एवढं प्रेम कधी केलं. आणि खूप भारी आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला निवडा, ती काहीतरी करा, स्वतःसाठी जगा. काही नाही, छोट्या गोष्टी असतात पण त्या केल्यावर खूप भारी वाटतं. आणि त्या आपण करत राहिलो कंटिन्युअस, तो कंपाऊंडिंग इफेक्ट असतो. तुम्ही नक्की करून बघा, ठीक आहे. आणि जर काय वाटलं तर मला सांगा, मी आहे हेल्प करायला.